नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे मुंबईला, तेही माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. तर खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपली एक अशी मैत्रीण असते जीवाभावाची, की जिच्या लग्नाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज तोच दिवस होता. तर माझ्या फ्रेंडचं लग्न होतं, त्यासाठी आम्ही मुंबईला म्हणजेच माझ्या माहेरी चाललो होतो. तर चांदणी चौकात चाललेलो, चांदणी चौकमधून मुंबई. तर चांदणी चौक ऐकलं ना की मला पहिला चांदणी चौक टू चायना एवढंच माहीत होतं. पण पुण्यात देखील चांदणी चौक ते मुंबई असं आम्ही ट्रॅव्हलिंग केलं. शिवाई बसने केलं होतं आणि खरंच खूप कम्फर्टेबल बस होता आणि मुलांनी जर त्रास दिला नाही आहे ना तर प्रवास देखील अगदी सोयीस्कर आणि सोपा होतो. तर इथे बघा मुलं छान एन्जॉय करत होते आणि अधूनमधून मी त्यांना आहे ना खूप सारा असा खाऊ आणला होता, त्यामुळे तो देत होती. त्यामुळे देखील मुलांचं देखील टेन्शन नव्हतं. आता इथे शिशाचं असं म्हणणं होतं की दादा तू झोप, म्हणून ती त्याची केस पकडून त्याला झोपवते की आता दादा तू झोप म्हणून. तर आज आहे ना म्हणजे आम्ही 24ला गेलो होतो, 25 आणि 26 म्हणजे 26 जानेवारीला लग्न होतं. त्यामुळे बघा अशी ट्रॅफिक भरपूर होती. पण लकीली आम्ही मुंबईला चाललो होतो आणि ट्रॅफिक पलीकडे होती मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी. तर पलीकडचा रस्ता खूप पॅक होता. तर पुणे टू मुंबई ट्रॅव्हलिंग करताना ना लोणावळ्याचा जो व्ह्यू आहे ना तो खरंच खूप छान आहे आणि पावसाळ्यात तर अगदी कमाल असतं. तर शिशा आहे ना अगदी म्हणजे पुढे मागे तिच्या सगळेच अशा ओळखी झाल्या होत्या. तिच्या अशा गोड गोड बोलण्यामुळे ना सगळे तिला जवळ घेत होते आणि त्यानंतर बस एका ठिकाणी थांबली होती लोणावळ्यामध्ये फूड मॉलमध्ये. तर तिथे थोडा वेळ 15 ते 20 मिनटं बस थांबणार होती. आता लोणावळ्यात कधी गेलो आहे आणि कधी आम्ही तिथली मगनलालची चिक्की घेतली नाही असं कधी झालं नाही आहे. सहसा तर पुणे टू मुंबई असं ट्रॅव्हलिंगमध्येच आम्ही लोणावळ्याला गेलेलो आहे. स्पेशली असं लोणावळ्याला वगैरे असं फिरण्यासाठी वगैरे नाही, पण ट्रॅव्हलिंगमध्ये जेव्हा केव्हा बस तिथे थांबते ना तर नक्कीच आम्ही तिथली चिक्की घेऊन येतो आणि वडापाव वगैरे घेतले होतं. आणि बघा 15 ते 20 मिनटं झाले होते, म्हटलं बस जाईल म्हणून म्हटलं आपण आधी जाऊन बसावं आणि 2 ते 3 तासामध्येच ही मुंबई आलेली आहे. आणि बघा मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे हे बोलणं काही खोटं नाही आहे, कारण का जिथे आपण मुंबईमध्ये जी स्वप्न बघतो ती पूर्ण होण्याची देखील धमक या मुंबईमध्ये आहे. आणि हे बघा एवढी सुंदर सुंदर छान अशा मोठमोठ्या छान बिल्डिंग होत्या. आणि मुंबईमध्ये आम्ही मलाडमध्ये राहतो आणि मलाड जवळ आलं हे स्वरूप कसं ओळखतं, मम्मा एरोप्लेन आलं ना की आपलं इथे बस स्टॉप आलेला आहे, कारण का त्याला माहिती आहे मलाडपासून अगदी जवळच तिकडे एअरपोर्ट आहे. त्यामुळे नेहमी आम्ही ट्रॅव्हल करताना त्याला ना वरती एअरपोर्ट अगदी जवळून दिसतं. आता इथे आम्ही घरी गेलो होतो आणि मम्मीने घरी गेल्या गेल्या बाहेरूनच आधी आमच्या सगळ्यांच्या वरून भाकरीचा तुकडा उतरून टाकला होता आणि घरी गेल्यावरती फ्रेश झालो. शिशाला मम्मीने जेवण चारलं, आम्ही सगळ्यांनी देखील जेवण केलं आणि मला घाई होती ती पटकन माझ्या मैत्रिणीच्या घरी जायची की ती काय करते कशी दिसत असेल. तर हे बघा घरी गेली होती आणि ती आज मेहंदी होती त्यामुळे त्याच्यासाठीच तिची तयारी चालू होती आणि तिची मोठी बहीण तिची छान अशी हेअरस्टाईल मेकअप करत होती. सगळे बघा पाहुणे वगैरे आले होते. तर आम्ही आहे ना लग्नाचे 2 दिवस आधी गेलो होतो. तर इथे शिशा देखील माऊला भेटली आणि त्यानंतर मग सुरू झाला होता तो मेहंदीचा कार्यक्रम पुढे. दीपू माऊला हाय का? ए दीपू माऊ बघ हाय हाय. आता इथे मेहंदी काढताना थोडा ब्रेक घेतला होता. तिच्या हाताला मेहंदी लागली होती म्हणून तिला चहा बिस्किट चाललं होतं आणि इथे पप्पांनी आहे ना आमच्यासाठी शेवपुरी देखील आणली होती, कारण का मला मुंबईमध्ये गेल्यावरती पाणीपुरी आणि शेवपुरी प्रचंड आवडते. त्यांनी आणली होती आणि शिशा बघा कशी छान खात होती. तर इथे आहे ना नवरीच्या मोठ्या बहिणीने आहे ना इथे मेहंदीचं डेकोरेशन केलं होतं आणि अगदी छान केलं होतं, खूप इझी डेकोरेशन होतं. तर बघा इथे आहे ना 2 येलो कलरचे आपले दुपट्टे आणि एक मध्ये आहे ना डिझायनर असा ग्रीन कलरचा दुपट्टा लावला होता आणि खरंच डेकोरेशन खूप सुंदर वाटत होतं. डेकोरेशन केल्यानंतर नवरीचे आम्ही काही तिच्या बहिणीने छान छान असे फोटोशूट केले होते.
तर इथे नवरीची मेहंदी काढून झाली होती, छान मस्तपैकी असे फोटोशूट झाले होते आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथे मेहंदी काढायला घेतली होती. मी खरं तर आहे ना उशिरा काढायला घेतली होती की स्वरूप आणि शिशा झोपल्यानंतर, पण स्वरूप आणि शिशाला काही झोप लागेना, कारण काय ना शिशा देखील म्हणायला लागली की मम्मा मला देखील मेहंदी काढायची आहे. तर वहिनींनी आहे ना छान असं तिच्या हातावरती फूल काढलं होतं आणि शिशाने पहिल्यांदाच मेहंदी काढून घेतली होती आणि मुख्य म्हणजे ना तिने ती व्यवस्थित ठेवली, लगेच पुसली नाही आहे, कारण का लहान मुलांना वगैरे स्वरूपला असं जरा जरी मेहंदी वगैरे लावली ना तर तो खूप लहानपणी चिडायचा, पण त्रिशाने अगदी शांतपणे मेहंदी लावून घेतली. तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. तर सकाळी उठलं की तिला बाबांबरोबर जेवायचं असतं. तर आज होत्या बांगड्यांचा कार्यक्रम, म्हणजे बांगड्या भरायच्या होत्या, त्याचबरोबर आहे ना साखरपुडा आणि हळद. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे ना एंगेजमेंट आणि हळदीचा व्हिडिओ येणारच आहे. तर इथे बघा बांगड्याचा कार्यक्रम होता, कारण का जास्त करून हळदीच्या दिवशी सगळे पाहुणे येणार होते, त्यामुळे त्यांनी बांगड्या भरायचा कार्यक्रम हा हळदीच्या दिवशी ठेवला होता. तर इथे हे बघा मी देखील छान अशा मस्त अशा हिरव्या बांगड्या चॉईस केल्या होत्या प्लेन, ज्या की मला फेवरेट आहेत, माझ्या कुठल्याही साडीवर छान वाटतात त्या. त्यामुळे ऑल टाईम मी म्हणजे आहे ना लग्न झाल्यापासून सेम अशाच बांगड्या भरते किंवा अशाच घेते. म्हणजे काठपदर असू दे किंवा पार्टीवेअर जरी आपण साडीवरती घातली तरी हे बघा छान अशा बांगड्या वाटतात. त्यानंतर आहे ना नवरीची ओटी भरायची होती मम्मीला. खरं तर मीच तिला थांबवलं होतं की मी आल्यावरतीच हा कार्यक्रम कर, कारण का मला छान असं डेकोरेशन वगैरे करायचं होतं, पण एवढी घाई झाली होती ना त्यामुळे सगळा प्लॅन राहून गेला. म्हटलं असू दे, तू आहे ना तुझ्या पद्धतीनेच आता ओटी भरून घ्या, आपण नंतर कधीतरी छान मस्त लग्नानंतर वगैरे मी आल्यावरती आपण तिला छान जेवण वगैरे करूया. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यामुळे खरं तर मिस झाला. तर इथे ना तिला छान अशी ओटी वगैरे भरली आणि आता नवरीची ओटी भरल्यानंतर नवरीला चुडा घालायचा होता, त्यामुळे ना पटकन तिला देखील घाई होती. त्यामुळे थोडंसं स्वीट्स चारलं तिला. तर चला आता नवरीबरोबर मी देखील तुम्हाला लगीन घरी घेऊन चाललेली आहे. आणि बघा घर एवढं भरल्यासारखं वाटत होतं. हा हे दीपालीच्या लग्नाचा अक्षिरा. थांब माझ्या पट्टी बोला. 1 2 3 हा हे दीपालीच्या लग्नाचा अक्षिरा. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो होतो आणि हे सगळे आम्ही ना बालमैत्रिणी एकत्र वाढलो, एकत्र शाळेत गेलो, एकत्र कॉलेजला देखील होतो आणि आता बऱ्याच वर्षांनी असं आम्ही भेटलो होतो. तर ही बघा ही आमची संतूर मॉम आहे. जर कोणालाही बघितलं तर असं वाटेल की ही आहे ना स्कूललाच जाते. आणि त्यानंतर मम्मीने वगैरे बांगड्या भरल्या आणि इथे जेवण केलं आम्ही. आणि तोपर्यंत तिथे तयारी वगैरे होत होती, कारण का बरीच तयारी चालू होती. तर त्याआधी आम्ही हे बघा जेवण केलं आणि आत्ता नवरीचा
चुडाची म्हणजे चुडा भरणार होता नवरीला आणि त्याची छान तिच्या बहिणीने छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. तर ह्या पुढचे देखील व्लॉग नक्की येतील चॅनलवरती, कारण का नेक्स्ट चुडा भरल्यानंतरच लगेचच एंगेजमेंट आणि हळद होती. तर त्याचा व्हिडिओ नक्की येणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.